सध्या घरात रोज एकच ट्रेंड चालू आहे, ते म्हणजे भाजी. माठाची भाजी, माठाची भाजी, माठाची भाजी. पण बिलकुल कंटाळा येत नाही, कारण मला आवडते. मला भाजी एक नंबर आवडते. असली रानातली ते मेथी शेपू हे असलं नाही आवडत. सुका पालक नाही आवडत. आंबाड्याची भाजी एक आवडते. आणि ही रानातल्या माठाची, तांदूळजाची, अजून काय काय असतंय ते बारकी बारकी पानं. त्यात लसूण फिसून टाक जरा, तरच चव येईल. ह्या भाजीत चवच नव्हती. मीठच नव्हता यामध्ये. का नाही रे? मीठ होता का रे त्यात? सपक लागली ना. खुर्चीवर बसून कुणी जेवलं होतं रोहन? खाली बसून खा. काल कमेंट आली वैशाली ताईची का कोणा तर ताईनं कमेंट केली. नाव सुजाता ताईनं, काय मी नाव नाही लक्षात बरं का माझ्या, की पूजा नाही गेली का वडाची पूजा करायला नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, म्हणजे मोठ्या आयुष्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी. ती मला याच जन्मात वैतागली असं, किंवा ते पुढच्या जे 7 जन्मी पण हाच नवरा भेटावा असं म्हणूनच असती ना ती पूजा. ती मला याच जन्मात वैतागली. आणि पुढच्या जन्मात ती मला कुठं मागणार आहे का पुढच्या जन्मी मला? खुरपा घेऊन कोण जाणार? खुरपा घेऊन गेलं तरी पण काय पूजा करून जाऊ शकतात. तुला कुणी बळजबरी केली नव्हती की तू जाच. माझ्यासाठी पूजा केली असती तर काय बिघडलं असतं? थोडं आयुष्य नाही वाढलं असतं माझं. मीच माझ्या या आयुष्याला वैतागलोय आणि ती या आयुष्यात मला वैतागली. ती मला कुठं मागणार आहे 7 जन्मासाठी? तेच होतं वटपौर्णिमा. रोहन पाणी देतोस का एक ग्लास? मला दे आणि मग नंतर तू पे. मिरच्या जरा पिकलेल्या मिरच्या हव्या अजून थोड्या जास्त, म्हणजे एकदम मस्त टेस्ट येते. मला भाजी म्हणजे माझा आवडता हेच आहे अन्न. माझ्यासाठी ठेवा हां, मी बाहेर चाललोय मी परत येऊन खाणार आहे. आता ही भाजी खाल्लोय मी आधीची. मागणार होती काय पुढच्या 7 जन्मासाठी? मला मागशील काय? नको रे बाबा. बघितलं का डायरेक्ट बोलले का नाही? उलट ती म्हणाल कधी मरल म्हणून, आणि ती कुठं माझ्यासाठी पूजा करणार आहे? बघितलं का एवढी वैतागली आहे ती मला. का वैतागली आहे तुम्हाला माहिती आहे का एवढं? कारण कसं आहे, मी बसून राहतो घरात, ती मला आयतं करून आणून द्यायली. आणि काल कमेंट पण केली ती कोणी तर एका ताईनं की बाईनं नवऱ्याकडं पैसे मागितलं तर चालतंय, पण नवऱ्यानं बाईकडं मागू नये. बाबा, ताई, दादा कोण जे होते तुम्हाला सांगतो, मी कधी तिला मागत पण नाही, ती मला देत पण नाही. तिचं ती काय पण घेते. मला तसं बोलू पण नका की तू घेतोय म्हणून. आणि घरात पण ती काय लय मोठा बाजार आणत नाही, मीच आणतोय. कधी यूट्यूबचं 4 पैसे आलं की मी बाजार करत असतोय. तुम्हाला गैरसमज होऊ पण देऊ नका. त्रिशा रडती काय रे? तिला आण बरं जा. कुठं आहे ती? यांना रिचार्ज टाकला असता का नाही मग पुढचे 7 जन्म काय नाही, एका जन्म तर मागितला असतं त्यांनी. सगळं काल तसं चालू आहे. रिचार्जची गरजच नाही सध्या आम्हाला कशाच. आणि कमेंट आली की दादा तू कशाला तिला मोबाईलसाठी एवढा आडवाआडवी करतोय. मी आडवाआडवी नाही करत, पण घरात 2-2 रिचार्ज करणं सोपं नसतं ताईनं. 350चे एक रिचार्ज असतात. महिन्याला 700 रुपये रिचार्जालाच कुठून आणायचे? मी पण टाकलं नसतं माझ्या मोबाईलमध्ये, पण मी व्हिडिओ टाकतोय म्हणून टाकतोय रिचार्ज. तिचे नाटकं जेव्हा रिचार्ज घाई मिठीत येतो संपायच्या त्यावेळेस ती मुद्दाम व्हिडिओ बनवते एखाद दिवस, आणि मग म्हणते मला व्हिडिओ टाकायचे. सध्या तिच्या व्हिडिओची पण गरज नाही आणि तिच्या फोनमध्ये बॅलन्सची पण गरज नाही, कारण तिला मलाच फोन करायचा आहे ना. मी तर करतच असतो. तिच्या बहिणीचा फोन येत असतो, ती करते तिकडूनच बस. बाकी कोणाचं काय फोन तिला लागणार आहे का ते बॅलन्स?
आणि त्या मोबाईलमध्ये माझी ही यातली ईमेल आय डी पण आहे, त्यामुळे त्या मोबाईलला जास्त डवचून पण नाही जमत. सगळं लिंक आहे माझ्या मोबाईलमधून. त्यात फोनपे पण होता, खरं तिला माहीत नव्हतं ते. पण यातमध्ये जो फोनपे आहे तो त्यामध्ये पण चालणार होता मोबाईलमध्ये. आत्ता डिलीट केलं मी 2-3 दिवसापूर्वी. पण तिला माहीत नव्हतं ते की त्यात फोनपे आहे ना. फोन पे करत फिरणार नाही. केलंच असतं ना. तू काय रिचार्ज करायचं असलं असतं तर नंबर टाकलं असतं तिथं, लगे पिनकोड पण टाकला असता. केला नाही, पिनकोड नाही, पिन एवढं घाबरायली जणू की त्या मिरच्या अशा उड्याच मारणार आहेत तुझ्या डोळ्यात. उड्या मारल्यावर कळते माणसाला. आता भाजी बघा कशी मस्त बनती, हिरवीगार भाजी. नुसता लय आवडते मला, लय म्हणजे लय आवडते म्हणून तुम्ही पण म्हणत असणार. हा काही रोजच म्हणतो मला लय आवडते भाजी. आवडते, प्रत्येकांना आवडत असते ती. पसारा आवरायला लागले. हे इथं दिसतं ना, असं वाटत असेल हे असंच खराब ठेवतात की काय. असं काहीच नाही. एक तिथं असं बघायला देखील काही नसतं. पण ते आता स्वयंपाक करते ना तिचं अजून पूर्ण झालंच नाही. आता पूर्ण झालं की ते झाडून करून व्यवस्थित ठेवते. आणि चुलीचा तर विषयच मिटलाय. पाऊस जसं सुरू झालाय तसं चूल बंदच आहे, मध्येच आहे गॅसवर. अशी तळून काढायचं भाजी. बघितलाय कशी तळती. भाजी पण तळतोय आम्ही. आता ती एवढी मोठी दिसती पण होती किती थोडेसे पाक असे विरघळून जात असते ना ती. अरे गाडी वाजवू नको रे बाबा, तुझी पुढं तर जाऊ दे, नाही तर मागं तर. इथंच थांबून वाजवायला लागलाय गाडी भड. अगं लसूण टाकलंच नाही तू मध्ये. तेला टाकायचा असतो का नंतर वरून टाकायचा असतो. मॅडं डोकं. तेलात लसूण थोडंसं शिजलं, असं गरम झालं की एकदम चव वाढते. ठेचलेला सामान आता टाकते येडपट कुठले. ही कोणती सिस्टम. मसाला त्यात पुसायची, तेलात सोडायचं असतं ते, म्हणजे काही सुद्धा वेस्ट होऊ नये म्हणून भाजीच डायरेक्ट अशी पुसून घ्यायची. कशी आहे भाजी, एकदम हिरवीगार. चला या जेवायला, मी पण जेवायला बसतो आता.